नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी पुन्हा पुन्हा मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आपण आहोत पुण्यातील यमुना नगर निगडी येथे आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. पण सगळ्या अगदी माहेरवाशिणी अगदी माहेरी आलेल्या आहेत, त्यामुळे ह्या भावाला खूप आनंद होतो. हा चला तर मग आपण खेळायला सुरुवात करणार आहोतच, पण जाऊया आधी या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग. माझं नाव माधुरी हजारे आव्हाड. माधुरी, ते माहेर कुठलं? माहेर पंढरपूर जवळ सांगोला. वा. आणि सासर? सासर इथलंच निगडी यमुना नगर. इथलंच निगडी. काय सांगशील ताई तू माहेर बद्दल? अगदी आवडीचं ठिकाण. म्हणजे तिला जर म्हटलं तुला वर्ल्ड टूर करायला आवडेल की माहेरी जायला आवडेल, तर प्रत्येक मुलगी म्हणेल की मला माहेरी जायला आवडेल. एवढं माहेर बद्दल मुलीला प्रेम असतं, कारण आपण तिथं 20-25 वर्ष राहिलेला असतो आणि लहानपण आपलं तिथं गेलेलं असतं. आणि मुलगी जी माहेरी जाते ते आईवडिलांना भेटायला आणि आपल्या बालपणीच्या आठवणी जपायलाच जाते. माझ्या मम्मी पप्पांना असं दुसऱ्या घरी छान छान पदार्थ बनवायला, दुसऱ्यांना खाऊ घालायला खूप आवडतं. आणि आई तर सुगरण आहेच, पण पप्पा पण खूप छान पदार्थ बनवतात. मग ते व्हेज असो नॉन व्हेज असो. तर दर आठवड्याला आमच्याकडे जेवायला वगैरे खूप लोक असायचे, म्हणजे जेव्हा लग्नाच्या आधीची गोष्ट. तर दिवाळीत मग पप्पांना असं की चला आपले हे फ्रेंड आहेत, त्यांना फराळाला बोलवू, त्यांना डबे देऊ. तर प्रत्येक गोष्ट 5-5 किलो बनवायचे. तर अशा मोठ्या मोठ्या कढया आणि स्टोव पण आमच्याकडे होता, म्हणजे जे हॉटेलमध्ये यूज होतात असे. तर मग एकदा रव्याचे लाडू बनवून झाले, 5 किलो बुंदी तळून झाली आणि आता चिवडा करायचा. तर मग मस्त चिवडा बनवला, मस्त खमंग वास सुटला. आणि चिवडा पूर्ण थंड झाल्यावर, आधी काही बेड वगैरे प्रकार नव्हता, आधी कॉट प्रकार होता. तर कॉटच्या खाली तो चिवडा थंड करायला ठेवलेला. आणि पप्पा म्हटले चला आपण ब्रेक घेऊ, थोडा वेळ सगळे आराम करा. मग आम्ही थोडा आराम करायला गेलो. मग मी कॉटवर झोपले होते, तेवढ्या दार कोणीतरी वाजवलं आणि दार उघडायला म्हणून मी कॉटवरून खाली उतरायला लागले. तर खाली बरोबर चिवड्याची कढई होती, त्या कढईत मी पडले. जे कोण फराळाला येईल त्यांना पप्पा कौतुकाने सांगायचे की चिवड्याच्या कढईत पडलेली आणि हा तो चिवडा आहे. तर म्हणजे बाबा सांगायचे सगळ्यांना आमची ही चिवड्यात पडली. मला एक सांगता येईल, मग सासरी गेल्यानंतर सगळ्यात आधी कुठला पदार्थ शिकलीस तिकडचा सासरकडचा? आंबट गोड शेवग्याची आमटी मी शिकले, जे सासूबाईंनी रेसिपी. आंबट गोड शेवग्याची आमटी, शेवग्याच्या शेंगाची आमटी. नावानच पाणी सुटले तोंडाला. आमच्याकडे तिखटाची आमटी असते, शेवग्याच्या शेंगाची. आणि इकडे चिंच गुळ घालून केलेली आमटीच खाल्ली जायची. मग सासूबाईंनी त्याची रेसिपी सांगितली, तेव्हापासून चिंच गुळाची आमटीच बनवतो आहे. खूप छान. व्हेरी गुड ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. धन्यवाद. काय मग कसं येतात? हा मग अशी एंट्री का घेतली माहितीये का? तुम्हाला ही खुर्ची दिसावी म्हणून. ही साधी सुधी खुर्ची नाही बरं, ही आहे मानाची खुर्ची. हा, आणि या खुर्चीवरती विराजमान होणार आहे कोण? मी नाही. हा, हुकुमाची राणी विराजमान होणार आहे. हा, माहेरच्या आठवणीनंतर आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, तर आता पहिला खेळ आपण घेणार आहोत, पण त्या खेळासाठी आपल्याला काही ताया इथे निवडाव्या लागणार आहेत आणि त्या आपण लकी ड्रॉ मधून निवडणार आहोत. लकी ड्रॉ मधून 14 ताया इथे आलेल्या आहेत, निवडल्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे हसली तर फसली बुवा. हसली तर फसली बुवा. हसली तर फसली बुवा.
फसली तर फसली फसली तर फसली ब्रुआ फसली तर फसली ब्रुआ. सगळ्यांना आता खेळाचं नाव कळलेलं. ओके, खेळ असा आहे, आपण लहानपणी स्टॅच्यू खेळायचो की नाही, हा तसंच आहे खेळ, फक्त जरा वेगळं आहे. इथे संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या ताई तुम्ही अगदी छान नृत्य सादर करायचंय, तुम्हाला जसं येईल तसं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मस्त. नृत्य करत असताना एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचे, अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही. आणि स्टॅच्यू म्हटल्यानंतर डोळे समोर किंवा वरती पाहिजेत, खाली नाही. ज्या ताईंचे डोळे खाली असतील ती ताई बाद. ओके, हे कळले तुम्हाला इन्स्ट्रक्शन. आतापासून कशाला डोळे वर, आता सरळ बघ की. हा हा, आतापासूनच अशी. ओके, तर आपण सुरू करूया आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. अरे ताई कशी आहेस? बरी आहेस तू? काय म्हणते? आणि तू हल्ली असेल, लक्षात येते तुझ्या, तू बाप झालेली आहेस. नमस्कार, माझा आशीर्वाद सगळ्यांना. ताई ये इथं. बसले ताई. इथं बस बर. तू बाद झालीस बरं का, सगळ्यांना टाटा करत येते. हा, इथं बस. हा, फसली तर फसली आपल्या पहिल्या खेळातून या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या दुसऱ्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे ए गप्पे माझाच पहिला कप्पे. हे ए गप्पे माझाच पहिला कपे. त्याच्यानंतर हातमध्ये हे ओरडायचं. रेडी, 1 2 3. हा, हे गप्पे माझाच पहिला कपे. बघू. हे गप्पे माझाच पहिला कपे. ओके, सगळ्यांना खेळाचं नाव कळलेलं आहे. त्या खेळ काय तुम्हाला मी सांगतो. तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये एक पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे. हा ठेवल्यानंतर मी 1 2 3 म्हणणार, त्यानंतर तुमच्या समोरची जी सफेद रेषा आहे ती पार करायची आहे. पार करत असताना कपाला हात लावायचा नाही. हात लावला तर तुम्ही बाद. त्याच्यानंतर जर समजा कप पडला तर तो पुन्हा उचलून घ्यायचा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. व्हेरी गुड. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हा, व्हेरी गुड. हा 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 हा. शाबाश 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 शाबाश. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, अगं कप पडले ताई, लवकर इथं ये. इथं या साईडला लवकर ये. 5 राहिलेली आहे, लवकर लवकर लवकर. हा, अगं पडला, अगं पडला, पडला नाही इथं. परत ये इथं. हा, लवकर लवकर लवकर. हा, अगं पडला नाही इथं. हा ये. हा, सावकाश सावकाश सावकाश. हा मेरे, अरे पडला नाही इथं. लवकर ये इथं ये. शाबाश, लवकर इथं ये, लवकर लवकर ये. अगं लवकर, 5 बाकी अजून, ये इथं. शाबाश. हा, ओके ओके. हा, शाबाश 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 शाबाश. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, शाबाश 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 शाबाश. मस्त, टाळ्या.
गपे माझा पहिला कपे या खेळातून 5 ताई इथे आले आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. फुंकर प्रेमाची. त्याच्यानंतर प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची. हा, काय खेळाचं नाव आहे? फुंकर प्रेमाची. प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची ग. हा, अच्छा. हा, फुंकर प्रेमाची ग प्रेमाची ग प्रेमाची ग. काय सांगतेस ग, काय सांगतेस ग? हा, हा खेळ काय तुम्हाला सांगतो. तुमच्या प्रत्येकी समोर एक एक डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. दोन्ही हात मागे ठेवायचे. हा, आणि फुंकर मारत 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 ते जे नाणं आहे आतमधलं ते बाहेर काढायचं, हात न लावता फुंकर मारत मारत. ओके, आणि हात वरती करायचंय म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. ओके, कारण 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. चला तर मग सुरू करूया आपल्या खेळाला. पण आता ह्या सगळ्या ताया इथे आल्यात आपल्या ह्या पुढच्या खेळामध्ये, तर त्यांच्याविषयी जाणून घेऊया. ताई, तुझं नाव सांग. जयश्री परशुराम धामणेकर पाटील. माहेर कुठलं? हडपसर. आणि सासर? बेळगाव. सासर बेळगाव. अच्छा. आणि भाऊजी काय करतात? आमचं हॉटेल आहे. हॉटेल आहे? काय सांगतेस? भाऊजींचा स्वभाव कसा आहे? खूप छान आहे. खूप छान आहे. व्हेरी गुड. हा, हुकवाची राणी व्हायचंय आज. हा, तुला खूप खूप शुभेच्छा. त्या ताईंकडे द्या. ताई, तुझं नाव सांग बरं. सौ प्रतिभा सतीश निफाडकर. माहेर कुठलं तुझं? नाशिक. आणि सासर? इथे निगडी पुणे. निगडी पुणे. वा, व्हेरी गुड. आणि भाऊजी काय करतात? भाऊजी आता रिटायरमेंट झालेत आणि दासबोधांच्या परीक्षा देतात ते. वा, मस्तच. आणि किती वर्ष झाली ताई लग्नाला? आम्हाला 48. 48 वर्ष. 48 वर्षाची ही सोबत कसं वाटते ताई? खूप छान एकदम. हा, खूप छान. आणि आता भाऊजींचा स्वभाव कसा आहे? खूप छान आहे, शांत एकदम. शांत एकदम. व्हेरी गुड. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव मंगल जयवंत पाटील. मंगल ताई, माहेर कुठलं? माहेर शिक्रापूर, सासर कोल्हापूर. सासर कोल्हापूर का? काय सांगायला? हा, काय करायला? हा, भाऊजी काय करतात? ते कंपनीमध्ये. कंपनीमध्ये आहेत. आणि किती वर्ष झाली लग्नाला? 20 वर्ष. 20 वर्ष झालेली आहे. काय प्रगती? 2 प्रगती. म्हणजे भाऊजींचं कसं चाललंय? भाऊजींचं प्रमोशन झालं की नाही बाबा? खूप छान, खूप. हा, मग हीच प्रगती विचारायची आहे, बाकी काही नाही. ताई, हुकमाची राणी व्हायचंय आपल्याला. ओके, खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ताई, तुझं नाव सांग. वैशाली विलास जेडेवार. वैशाली ताई, माहेर कुठलं? सोलापूर. सोलापूर. हो हो. आणि सासर? चंद्रपूर. सासर चंद्रपूर. अरे वा, व्हेरी गुड. आणि किती वर्ष झाली लग्नात? 42 वर्ष. 42 वर्ष. हो हो. भाऊजींचा स्वभाव कसा आहे? चांगला आहे. ताई, तुझं नाव सांग. सौ संगीता दत्तात्रय टुक्के. संगीता ताई. आणि माहेर कुठलं? शिर्डी कोपरगाव. शिर्डी. अरे वा, किती सुंदर. आणि सासर? तिकडेच आहे पण सर्व्हिसला इथे पुण्यात आहे. अच्छा, म्हणजे माहेर आणि सासर दोन्ही एकच आहे? 10 किलोमीटर अंतर दोन्ही गावांमध्ये. हो. अच्छा, ओके. पहिल्यांदा भाऊजींना कुठे बघितलं? बघायला आलेले कांदा पोहेचा बघायला आलते हो. ते. हा, कांदा पोहे वगैरे. हो. हा, म्हणजे अशी कांदा पोहे घेऊन तू अशी गेलीस अशी? वेगळी स्टोरी. वेगळी स्टोरी आहे. आम्हाला ऐकायला आवडेल ना. काय वेगळी स्टोरी आहे जरा सांग बरं. मी शाळेत होते 10वीला. हा, 10वीतनं म्हणजे शाळा सुटल्यानंतर घरी येत होते हा, आणि रस्त्यात माझे मिस्टर आणि माझ्या मैत्रिणीचे मिस्टर मला बघायला आले होते. हा. आणि ते दोघे येत होते रस्त्याने. त्यांनी अंडरपॅन्टी डोक्यात घातल्या होत्या आणि आम्ही सायकलवरनं घरी येत होतो. आणि मी त्यांना बघितलं रस्त्याने येताना. हे 2 माणसं कुठे चाललेत काय माहिती, असे अंडरपॅन्टी घालून डोक्यातनं. मी घरी गेले आणि घरी गेल्यानंतर तेच मला बघायला परत तिथं आले आमच्या घरी अंडरपॅन्टी घेऊन. आणि त्यांनी मला बघितलं. मी त्यांना म्हणते, ह्यांना मी रस्त्यानेच बघितलं, त्यांना काय बघायला जायचं म्हटलं मी. असं म्हटलं मी त्यांना तिथं बघायला आल्यावर. मला मग काय झालं तिथं? बघायचा कार्यक्रम झाला. नंतर असं अंडरपॅन्टी सकट. मग तू अशी कांदा पोहे घेऊन गेले तरी पण अंडरपॅन्टी त्यांनी काढून बॅगेत घातलं घरी आल्यावर. हे कधी सांगणार. पण मला एक कळत नाहीये, भाऊजींचं वय काय होतं तेव्हा? 25 असेल. 25 असेल. अच्छा. उन्हामुळे वगैरे असे ते ठेवले होते का? कदाचित उन्हामुळे वाळवण्यासाठी.
का केलं होतं त्यांनी त्या? आंघोळी करून आले की आंघोळी करून? अच्छा हा आंघोळी करून अच्छा आले आंघोळी ते. करून आल्या होत्या म्हणून त्या सुकण्यासाठी भाऊजींनी अशा अंडरपॅन्टी. अच्छा बरं असं आहे तर ओके. आणि मग तेव्हाच मग पसंत केलं. हो 8-10 हे 15 हाच आहे जो माझ्या स्वप्नातला राजकुमार. हरकत नाही. ताई माहेरी आई बाबा कुठल्या नावाने हाक मारतात? संगडे. संगडे. आणि भाऊजी? ते पण संगडे. संगडे. इथे या सगळ्या बसल्यात मैत्रिणी, त्या पण संगडेच नावाने आवाज देतात. त्या पण संगडे. आपण आम्हाला भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे जास्त. संगडे म्हणतात. हो. वा ताई खूप खूप छान. आणि तुला खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. हा ताई हा सगळ्यांचे मागे. चलो रेडी. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. व्हेरी गुड. ये बात. व्हेरी गुड. मस्त. हा शबाश. हा व्हेरी गुड. हा ते काय नाणं हाय ना ताई ते बघ. हा नाणं हाय. हा व्हेरी गुड. हा शबाश शबाश. नाणं हाय. हा ओके. हा हा जो काय मेकअप केलेला आहे ताई कुठल्या ब्युटी पार्लर मधला मेकअप करून आले तुम्ही? कुठलंच नाही, इथेच केलं. कुठल्याच नाही इथेच केलेले आहेत. हा आणि अरे बाबा. हा ओके सगळ्यांचे. हा सगळ्यांचे नाक आणि फक्त हनुवटी. हा आणि आता वेळ आलेली आहे निर्णयाची. पहिल्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे ताई. हा क्या बात आहे. जोरदार टाळ्या. आणि दुसरी ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. खुंकर प्रेमाची या आपल्या खेळातून 2 ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे समोर तुम्हाला हिरव्या रंगाचा फुगा दिसतोय. आता काय आहे की तुम्हाला तो जाऊन फुगा फोडायचा आहे. हाताने फोडा पायाने फोडा. ठीक आहे. पण फुगा फोडण्याआधी तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. त्यानंतर एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला इथे जागेवरती नृत्य सादर करायचंय आणि नृत्य करता करता गोल गोल फिरायचे. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तुम्ही तो फुगा फोडायचे. तुमच्यापैकी जी ताई तो फुगा फोडेल ती असणाऱ्या या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. दोन्ही ताई तयार आहेत. म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे है वो, मुझे दिल दिल को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है वो, मुझे दिल दिल को तेरा देवा. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. गोल गोल फिरायचंय. गोल गोल फिरायचंय. हा गोल गोल फिरायचंय. फोडा फोडा फुगा फोडा. हा फुगा फोडा. हा हा व्हेरी गुड. हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा मागे 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 मागे. हा मागे मागे मागे. हा 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 व्हेरी गुड. करायचं नाही स्पर्श नाही. आंधळी कोशिंबीर या खेळामध्ये अत्यंत असा अटीतटीचा असा हा खेळ झालेला आहे आणि त्या खेळामध्ये उपविजेती झालेली आहे ही ताई. ताईचं खूप खूप अभिनंदन. बरं याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. हा भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. बरं मला एक कळत आहे. मी सांगतो हिला सगळ्या जणी का बोलतायत गप. हा हरकत नाही ताई तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा